नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं नालायक विक्रांतने तीर्थाला किडनॅप केलं आहे. आणि अशातच आता हर्षवर्धन शिर्केला फोन लावतो. शिर्के हर्षवर्धनचा आलेला फोन रिसीव करतो आणि शिर्के बोलू लागतो, काय वकील साहेब, शेवटी तुम्ही निर्णय घेतला तर. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब, तुमच्या नालायक कार्ट्याने आज जे काही केलंय ना, त्यासाठी मी त्याला जिवंत सोडणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट शिर्के म्हणत असतो, काय झालंय काय नेमकं वकील साहेब, इतका का चिडलायत तुम्ही. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, तुमच्या नालायक विक्रांतने माझ्या तीर्थाला किडनॅप केलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनला शिर्के म्हणत असतो, अहो वकील साहेब, काळजी करू नका, माझा विक्रांत तुमच्या घरचा होणारा तुमचाच जावई आहे. त्याने जर तीर्थाला किडनॅप केलं असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. तो तिला लॉंग ड्राईव्हला घेऊन गेला असेल. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब, मुळात त्याने माझ्या तीर्थाच्या आजूबाजूला फिरलेलं देखील मला चालणार नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, वकील साहेब, असं कसं बोलून चालेल, तुम्ही विसरताय का, आपण दोघांनी मिळून या दोघांचं लग्न येत्या काळामध्ये ठरवलं होतं. आणि आता तुम्ही जर मागे फिरणार असाल तर मला माझा वेगळा निर्णय घ्यावा लागेल. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्क्या, तुला काय करायचं ते कर. आत्ताच्या आता तुझ्या कार्ट्याला फोन लाव आणि त्याला म्हण माझ्या मुलीला तात्काळ सोडायला. आता हर्षवर्धनची भाषा खूपच बदललेली असते, त्यामुळे आता शिर्केही त्याच भाषेत उत्तर देऊ लागतो. ए हर्षवर्धन, तुला जर शब्द जपून वापरता येत नसतील ना, तर एक गोष्ट लक्षात ठेव, रस्त्यावर फिरणारा साधारण माणूस नाहीये मी, आमदार आहे, आमदार. आणि अशातच आता हर्षवर्धन म्हणत असतो, आमदार या शब्दातच आम आहे, तुला कळत नाहीये का. शिर्क्या, माझ्या मुलीला ताबडतोब तुझ्या मुलाला सांग सोडायला, नाहीतर तुझा मुलगा माझ्या हातात सापडला तर जीवानिशी मारेन त्याला. त्यावर मात्र शिर्के म्हणत असतो, हर्षवर्धन जहागीरदार, फार बोललास तू, आता एक गोष्ट लक्षात ठेव, तुला माझी पॉवर दाखवूनच देतो. आणि तेवढ्यात शिर्केने फोन ठेवलेला असतो. अशातच आपण पाहतोय हर्षवर्धन खूपच चिडतो आणि त्याने लगेचच आपल्या काही माणसांना आता थेट नेमका हा विक्रांत कुठे घेऊन गेलाय तीर्थाला या कामासाठी शोधायला लावलेलं असतं. आणि अशातच आता शिर्के देखील विक्रांतला कॉल करत असतो, पण विक्रांत शिर्केचा कॉल अजिबातच रिसिव्ह करत नसतो. त्यामुळे शिर्केचंही डोकं सटकतं. आणि अशातच आता वरून अर्पिता खाली आलेली असते. अर्पिताला खाली येताना पाहून शिर्के म्हणत असतो, अर्पिता बेटा, मला सांग, विक्रांतचा काही कॉल बिल आला होता का. त्यावर अर्पिता म्हणत असते, पप्पा, मला विक्रांतने सांगितलं होतं तुम्हाला काही सांगायचं नाही, पण मला कळून चुकलंय की तुम्हाला आता सांगणं गरजेचं आहे, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के लगेचच बोलत असतो, काय झालंय बेटा, काय केलं त्या कार्ट्याने आता. त्यावर अर्पिता म्हणत असते, पप्पा, हायपर होऊ नका, पण त्याने हर्ष अंकलच्या मुलीला म्हणजेच तीर्थाला किडनॅप केलंय आणि तो तिच्याशी आत्ताच्या आत्ता पुढच्या काही तासांमध्ये लग्न करणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनला चांगलाच धडा शिकवण्याची ही योग्य वेळ आहे असं शिर्केच्या बरोबर डोक्यात आलेलं असतं. आणि तेवढ्यात अर्पिता शिर्केकडे पाहते आणि अर्पिता म्हणत असते, पप्पा, तुम्हाला काहीच वाटत नाहीये विके जे करणार आहे ते ऐकून. त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, अगं अर्पिता बेटा, तुला कळत नाहीये का, आधीपासूनच तीर्था आपल्या घराण्याची आपली सून होणार होती, मग त्यात गैर काय आहे. त्यावर अर्पिता म्हणत असते, पप्पा, गैर आहे ना, ते दोघं जर एकट्याने लग्न करणार असतील गुपचूप तर ते चुकीचंच आहे ना, आपण दोन्ही कुटुंब मिळून ते लग्न लावणारच होतो ना. तेवढ्यात शिर्के म्हणत असतो, अर्पिता बेटा, या गोष्टीत तू पडू नको. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जाने आणि हर्षवर्धनने थेट त्या ठिकाणी धाड टाकत विक्रांतच्या मुसक्या आवळत त्याला तुडवत तिथल्याच असलेल्या एका भल्या मोठ्या खांब्याला त्याला बांधत भरपूर मारत त्याची अशी अवस्था केलेली असते की त्याला आता तिथून सुटणंही खूपच कठीण झालेलं असतं. आता विक्रांतचे काही मित्र तिथे असलेल्या शौर्याच्या तावडीत सापडतात. शौर्य देखील त्यांची चांगलीच धुलाई करतो आणि त्यानंतर तिथून आता काही मित्र पळून गेलेले असतात. आणि अशातच आता ऊर्जा, हर्षवर्धन आणि शौर्याने तीर्थाची सुखरूप सुटका केलेली असते आणि तिला घरी आणलेलं असतं. इकडे शिर्के हा ताबडतोब आपल्या विक्रांतला लगेचच कॉल करतो, जेणेकरून तीर्थाशी जर लग्न केलं असेल तर ताबडतोब तिला घरी घेऊन ये, बाकीचं मी निस्तरतो. पण ज्यावेळी अचानकपणे हा विक्रांत फोन उचलणंच बंद करतो, त्यामुळे शिर्केला आता खूपच टेन्शन आलेलं असतं. आणि अशातच आता थेट हर्षवर्धनने शिर्केला कॉल केलेला असतो, शिर्क्या,
एक गोष्ट लक्षात ठेव, तुला आधीच समजावलं होतं पण तू समजला नाहीस, म्हणून तुझ्या मुलाला मी माझ्या पद्धतीने समजावलंय आणि त्याला आज ज्या पद्धतीने मी समजावलंय ना ते पाहता तुला कळून चुकेल की या हर्षवर्धन जहागीरदारच्या नादाला लागलंच नाही पाहिजे. आणि अशातच आपण पाहतोय आता शिर्क्याला कळून चुकलेलं असतं की हर्षवर्धनने असं काहीतरी केलंय ज्यामुळे आता चांगलाच फटका मला बसणार आहे. एवढंच आपण पाहतोय आता विक्रांतचे काही मित्र धावत धावत शिर्क्यांच्या बंगल्याजवळ आलेले असतात आणि म्हणत असतात, शिर्के साहेब विक्रांतला वाचवा. हे वाक्य ऐकल्यावर वरून शिर्के म्हणत असतो, अरे झालंय काय? आणि त्यातच आता पूर्ण घडलेली घटना सांगितल्यानंतर शिर्के म्हणत असतो, अरे मग चला त्या ठिकाणी, आधी विक्रांतची सुटका केली पाहिजे. आता शिर्के आणि शिर्क्याच्या बरोबर विक्रांतचे मित्र त्या ठिकाणी पोहोचतात तर तिथे विक्रांतला खूपच बेकार पद्धतीने मारलेलं असतं. आणि त्यावेळी आता शिर्के एक शपथ घेतो, हर्षवर्धन जहागीरदार, माझ्या मुलाबरोबर तू जे काही केलेस ना ते पाहता येत्या काळामध्ये अशी अवस्था तुझी करीन ना की तुला घरातून बाहेर पडणं काय, तुझ्या बेडरूममधून बाहेर पडणं ही खूप भीतीदायक वाटेल. आणि अशातच आपण पाहतोय आता शिर्के थेट विक्रांतला सोडवून आणतो. पण अर्पिता शिर्केला म्हणत असते, पप्पा हे सगळं विक्रांतचं चुकलंय, त्याने असं करायला नको होतं. तुम्ही जर आता हर्षवर्धन अंकलच्या विरोधात काही प्लॅन करत असाल तर तो करणं तुमचं चुकीचं ठरणार आहे. त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो, ए अर्पिता, तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? भावाची अवस्था अत्यंत बिकट आहे तरी पण त्या जहागीरदार फॅमिली बरोबर तू सॉफ्ट कॉर्नर ठेवतेस. आणि अशातच अर्पिता म्हणत असते, हो ठेवणार, कारण माझा होणारा नवरा कधीच चुकीचं वागू शकत नाही, तूच त्याला चुकीचं वागायला भाग पाडला असशील. आणि अशातच आता विक्रांत चिडतो आणि या अर्पितावर धावत जात असतो. त्याच वेळी शिर्केने साणकण या विक्रांतच्या कानाखाली दिलेली असते. विक्रांत खाणखाण खाली पडतो आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता विक्रांतने स्पेशली समोरून आता शौर्यला फोन केलेला असतो आणि विक्रांत म्हणत असतो, शौर्य हर्षवर्धन जहागीरदार, एक गोष्ट लक्षात ठेव, आज तुम्ही माझ्या तावडीतून वाचलात पण समजू नका की मी तुम्हाला माफ करेन. येत्या काळामध्ये अशी काही तुमची अवस्था करणार आहे ना की विचारून सोय नाही. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्य म्हणत असतो, अरे दीड शाण्या, तुला काय वाटलं, तुला तुडवल्यानंतर आम्ही तुला असंच सोडणार आहोत का? पुढची फक्त 5 मिनिटं वाट बघ, काय होतंय तुझ्या बरोबर हे तुला कळणार सुद्धा नाही. आणि अशातच आपण पाहतोय पोलिसांची आता एक कुवक थेट त्या शिर्केंच्या घरात शिरलेली असते आणि रक्तबंबाळ विक्रांतला आवाज देत असते, ए विक्रांत, शिर्क्या बाहेर ये. आणि अशातच आता आमदार शिर्के बाहेर येतो आणि म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही विसरताय का हे घर कोणाचं आहे? आणि अशातच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, आम्हाला माहिती आहे हे एका आमदाराचं घर आहे आणि आम्ही ज्याला अटक करायला आलो आहोत तो देखील आमदाराचा मुलगा आहे, पण साहेब आमचा नाईलाज आहे. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, अरे मला वरती फोन करायला भाग पाडू नका. आणि अशातच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतो, वरनच ऑर्डर आहे, विक्रांतला फरफटात खेचत घसपटात तुरुंगात नेऊन टाकायचं आणि त्याच्यावर एक दफा लागून टाकायची. हे सगळं ऐकल्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, अच्छा, म्हणजे त्या हर्षवर्धन जहागीरदारने सगळं बरोबर प्लॅन केलंय तर. आणि अशातच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, हो. आणि मग शेवटी इन्स्पेक्टर साहेबांनी विक्रांतची गचंडी धरलेली असते आणि त्याला खेचत फरफटत तिथून बाहेर काढलेलं असतं. विक्रांतची अवस्था अत्यंत बिकट झालेली असते, त्याला नेमकं काय करावं हे सुचत नसतं. आणि अशातच आपण पाहतोय फायनली तीर्था इकडे खूपच घाबरलेली असते. तीर्थाला ऊर्जा समजवण्याचा प्रयत्न करत असते पण तीर्था आता काही केल्या ऐकत नसते. अशातच आता तिथे विजय आलेली असते. विजया म्हणत असते, ए ऊर्जा, बाजूला हो, तुला नाही समजणार, तिला कसं समजवायचं. ऊर्जा, तुझी मॉम तुझ्या समोर आहे, तुला घाबरायची गरज नाहीये. पण तेवढ्यात तीर्था लगेचच ऊर्जाचा हात धरते आणि म्हणत असते, वहिनी, आज जर तू वेळेवर आली नसतीस तर काय झालं असतं माझं. आता तीर्था समोर असलेल्या स्वतःच्या आईला अजिबातच काडीची किंमत देत नाहीये पण ऊर्जाला किंमत देत आहे. हे सगळं पाहून मात्र आता विजयाला खूपच वाईट वाटतं आणि विजया लगेचच मनातल्या मनात म्हणत असते, आधी या ऊर्जाने माझ्या मुलाला स्वतःच्या ताब्यात घेतलं आणि आता माझ्या मुलीला सुद्धा, पुढे जाऊन माझ्या नवऱ्याला सुद्धा स्वतःच्या बाजूने वळवली आणि मग एकटीच मी या सगळ्यांच्या विरोधात असेन. देवा, काय चाललंय हे सगळं.
आणि अशातच आता हर्षवर्धन विजयाकडे पाहतो आणि विजयाचा चेहरा पाहून हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, या विजयाला लवकरच वठणीवर आणलं पाहिजे, नाहीतर एके दिवशी आम्ही सगळे एकत्र आणि ही एकटी असं नको व्हायला. अशातच आता कुमुदिनी पुढे येते आणि म्हणत असते, विजया विजया मला कळते तुझ्या मनाची घालमेल, नको काळजी करूस तू, तीर्थाला काहीच होणार नाहीये आणि तीर्था तुझ्या इतकी स्ट्रॉंग आहे. हे वाक्य ऐकल्यावर विजयाला बरं वाटतं आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, ऊर्जा मला वाटतं आत्ताच्या आत्ता आपण पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे, कारण जाधवांचा फोन आला होता. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, अरे जाधव नाही माने. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो हो चुकून जाधव म्हणालो मी. आणि अशातच आता दोघं तिथून पोलीस स्टेशनला जात असताना हर्षवर्धन म्हणत असतो, मी सुद्धा येतो. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धन शौर्य आणि ऊर्जा बरोबर थेट त्या पोलीस स्टेशन मध्ये जायला निघतो. आणि वाटीमध्ये आपण पाहतोय आता हर्षवर्धनला ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर आय एम सो सॉरी, जर तुम्हाला काही वाईट वाटलं असेल माझ्या वागण्याबद्दल तर मला माफ करा. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ऊर्जा आज तू जे काही केलंयस ना त्यामुळे तू मला जिंकलंयस. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, डॅड काय बोललात तुम्ही. त्यावर शौर्याला आता हर्षवर्धन म्हणत असतो, आता काय तू मला लाजवतोयस काय. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, नाही डॅड अशातली गोष्ट नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता थेट शौर्य हर्षवर्धन आणि थेट ऊर्जा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले असतात. तिथे गेल्यावर शिर्के सुद्धा तिथेच असतो. शिर्के आणि हर्षवर्धन समोरासमोर भिडतात, पण त्याच वेळेला मध्ये पडलेला माने पोलीस म्हणत असतो, हे तुमचं पोलीस स्टेशन नाहीये, हे माझं पोलीस स्टेशन आहे. इथे भिडायचं नाही, बोलायचं असेल तर बोला नाहीतर पडा बाहेर. अशातच आता आमदार शिर्के हर्षवर्धनला म्हणत असतो, हर्षवर्धन जहागीरदार तुम्ही जे काही वागलात ना ते अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, तुमचं आणि माझं घराण्याचं खूप चांगलं नातं होतं. हे नातं आपल्याला पुढे न्यायचं होतं, पण जर उद्या पुढे मागं काही झालं तर मी विसरून जाईन की मी कसा माणूस आहे ते. माझ्यातला जनावर जागा करू नका. आणि अशातच आपण पाहतोय आता मागचा पुढचा विचार न करता हर्षवर्धनला सगळ्यांसमोर अशी धमकी देणाऱ्या आमदार शिर्केला आता थेट आतून विक्रांत बोलू लागतो, पप्पा अहो काय ऐकता या माणसाचं, तुम्ही आता तुमची पॉवर वापरा, वरती फोन करा आणि या हर्षवर्धन जहागीरदारच्या संपूर्ण फॅमिलीला रस्त्यावर आणा. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट आतमध्ये असलेल्या विक्रांतचा गळा शौर्यने धरलेला असतो आणि शौर्य म्हणत असतो, ए दीड दमडीच्या अक्कल आहे का तुला, कुठेही उभा राहून काही बोलतोस तू. आणि अशातच आता थेट हर्षवर्धन शौर्यला म्हणत असतो, अक्कल त्याची काढतोयस ना, पण जरा विचार कर, तू सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये आहेस आणि त्याचा गळा धरतोयस तू. त्यावर लगेचच आता ऊर्जाने शौर्यला समजावत त्याची हात मजून काढलेली असते. इकडे आपण पाहतोय आता अर्पिता देखील थेट त्या पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलेली असते आणि तिथे असलेल्या शौर्याच्या जवळ जात म्हणत असते, शौर्य शौर्य मला तुझ्याशी लग्न करायचं हे तुला माहिती आहे ना. आपल्या या घराण्यात सध्या जो काही महाभारताचा खेळ चालू आहे त्याच्यामध्ये तू मला विसरायचं नाहीये. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता ऊर्जा म्हणत असते, शौर्य आता काय तो घ्यायचा तो घे निर्णय, नाही तर म्हणशील मी जाणार आहे अर्पिताकडे सारखं सारखं, तर अजिबात ते नाही चालणार. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, अगे निदान माझ्या बायको समोर तरी असले वाक्य बोलू नको. त्यावर अर्पिता म्हणत असते, ऊर्जाच्या बाबतीत तू मला काही सांगू नको, मी तुझी बायको आहे, जरी झाले नसली तरी मीच होणार आहे. ही ऊर्जा तर टेम्पररीली बायको आहे. त्यावर लगेचच आता ऊर्जा अर्पिताला समोर घेत म्हणत असते, हे बघ, हे माझ्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे ना याला तू टेम्पररीली म्हणतेस. त्यावर लगेचच आता अर्पिता म्हणत असते, मार्केटमध्ये 50-100 रुपयाला मिळतं, काही किंमत नाही याची, लक्षात ठेव. सोन्याचं मंगळसूत्र असतं तर गोष्ट वेगळी आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य ऊर्जा आत्ताच्या आत्ता इथून चला, इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि अशातच आता अर्पिता म्हणत असते, शौर्य मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये आणि जर तुला जायचं असेल तर तुझ्या घरी मला घेऊन चल, तुझी बायको म्हणून. आणि अशातच आता अर्पिताने तिथे जो काही गोंधळ घातलेला असतो तो गोंधळ निस्तरायला आता या सगळ्या दोन्ही कुटुंबाला खूपच भारी पडलेला असतो. शिर्के देखील अर्पिताची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो, पण अर्पिता शिर्केला देखील फाट्यावर मारत असते. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता शिर्केने आता अर्पिताला असं म्हटलेलं असतं, येत्या काही दिवसातच तुझं मी शौर्यशी लग्न लावून देईन, पण आता घरी चल. त्यावर मात्र आता अर्पिता म्हणत असते, बघा हा पप्पा,
तुम्ही मला शब्द दिलाय आणि मी फार फार तर 1 आठवडा थांबीन, त्यानंतर मी थेट हल्लाबोल करून टाकीन. त्यावर शौर्यची आता एका बाजूने डोळा मारून शिर्के असं म्हणत असतो की अर्पिताला हो म्हण, आणि शौर्य देखील नाईलाज असतो हो म्हणतो. आणि अशातच ऊर्जा म्हणत असते, शौर्य तुला कोणी सांगितलं होतं हो म्हणायला? त्यावर ऊर्जाला शौर्य म्हणत असतो, नाईलाज, नाहीतर इथून आपली सुटका होणार नाही. आणि अशातच अर्पिता शेवटी जाता जाता शौर्याच्या मिठीत जाते आणि म्हणत असते, शौर्य प्लीज मला विसरायचं नाही हा, रात्री तुला फोन करीन, रिसीव कर, नाहीतर लक्षात ठेव मी जेवणार सुद्धा नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, अगं जा तू, नको काळजी करू, तू जेवली नाही तर मी कसं जेवीन? असं वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, अच्छा म्हणजे तुला आता जेवणाचं पडलंय तर. आणि अशातच आता इकडे ऊर्जा शौर्याला म्हणत असते, शौर्य काय तो विचार करा, तुझं खूपच आता नुसतं तोंडं मुंगडं चाललंय, आणि असं जर सारखं चालत असेल तर ते मला अजिबातच चालणार नाही. हर्षवर्धन म्हणत असतो, ऊर्जा मला बाकीचं काही माहिती नाही, पण माझ्या घराण्याची सून म्हणून तूच योग्य आहेस, त्यामुळे यापुढे त्या अर्पिताचा विषय घरात कुणीही काढता कामा नये. आणि तिथून हर्षवर्धन, शौर्य आणि ऊर्जा निघालेले असतात. इकडे अर्पिता, शिर्के दोघंही निघालेले असतात. विक्रांत आतून बोंब मारत असतो, अरे जाताय कुठे, मला तरी सोडवा. त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, केलीस ना चूक, आता भोग शिक्षा. तुला सांगितलं होतं उपद्रव करू नको, पण ऐकला नाहीस तू, आता काही महिने तरी तुला तुरुंगात राहावं लागेल. त्यावर आमदार शिर्केचा विक्रांत मुलगा असतो तो म्हणत असतो, काय पप्पा तुम्ही स्वतः तुम्ही काही पॉवर वापरू शकत नाही का? कसले आमदार तुम्ही? असं तसं आता उलट पुलट तो पोलीस स्टेशनमध्ये बोलत असतो. पण आमदार शिर्केला कळून चुकलेलं असतं, असली औलाद जन्माला घातली आहे की तो आपल्याला चार चौघात लाजेत काढतोय. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काही वेगळं पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.